बघा PYQ चा प्रश्न आहे पदावलीवरचा 30, 25, 5, 150 याच्यामध्ये आपल्याला 3 चिन्ह कोणती द्यायची की ही पदावली बरोबर आहे. बघा त्यासाठी आपल्याला सॉरी हे वेगळं उदाहरण आहे, हे वेगळं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण बघा 30, 25, 5 आणि 150 या 4 संख्या दिलेल्या आहेत. यातले ऑप्शन वापरायचे आपल्याला आणि इथं कोणता पर्याय येईल. तर बघा एक एक पर्याय टाकू आपण. 30 भागिले 25 जर केलं आपण 30 भागिले 25 होणार नाही उत्तर बरोबर. नंतर 30 गुणिले 25 घेतलं भागिले 5 घेतलं तर बघा बरं दुसरा पर्याय 25 भागिले 5 5 आणि 30 पाचे गेलं उत्तर. किंवा 30 गुणिले 25 750 750 भागिले 5 150 गुणाकार अगोदर केला काय भागाकार अगोदर केला काय उत्तर बरोबर येते. म्हणजे पर्याय क्रमांक 2. पर्याय दुसरा जर इथं टाकला तर हे समीकरण बरोबर येतं. झालं. दुसरं उदाहरण अचूक पर्याय कोणता. बघा सोडून बघू आपण. 20 अधिक 5 किती 25 भागिले 5 उत्तर किती येईल रे 5. इथं 20 भागिले 5 4 4 आणि 5 9 बरोबर आहे का नाही. दुसरा 7 8 56 आणि 5 61 8 7 56 56 आणि 5 दुसरा पर्याय बरोबर. तिसरा पर्याय बघू 105 भागिले 3 35 आणि 9 चौक 36 पेक्षा 35 मोठा आहे का नाही. त्याच्याकडे 2 टोक तो मोठा. पुढं 10 भागिले 1 10 आणि 100 भाग गुणिले 10 1000 100 भागिले 10 10 10 10 100 1000 पेक्षा 100 मोठा आहे का नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर. समजलं. पुढचं उदाहरण आलेले प्रश्न आहे सर्व PYQ. प्रश्न बघा 1111 गुणिले 1111 बरोबर 1 2 3 4 3 2 1 हे उत्तर बरोबर आहे का. 2024 ला आलेला प्रश्न आहे. बघा आता कसं सोडवायचं. 1 चा वर्ग किती असतो रे म्हणजे 1 गुणिले 1 1 चा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1. 11 गुणिले 11 म्हणजे 11 चा वर्ग किती आहे. पॅटर्न समजून घ्या. आता 111 गुणिले 111 111 चा वर्ग करायचा आपल्याला. काय झालं बघा एक एकदाच ना तो एकदा घेतला. 11 मध्ये 1 किती वेळा आहे 2 वेळा. मग 1 2 आणि पुन्हा रिटर्न आले 1. 111 मध्ये 1 किती वेळा आहे 3 वेळा. मग 1 2 3 आणि परत उतरता क्रम 2 1. काय केलं हे 3 वेळा आहे म्हणून 1 2 3 आणि पुन्हा 2 1. मग आता 1111 मध्ये 1 1 1 1 किती वेळा 1 आहे 4 वेळा. मग काय होईल 1 2 3 4 पुढं 3 2 1 आहे का बरोबर आहे बरोबर. 5 घेतला 5 वेळा 1 म्हणजे 11111 गुणिले 11111. काय करायचं 1 2 3 4 5 4 3 2 1. समजलं. पॅटर्न एक एकदा म्हणून एकदाच घ्यायचा. 1 2 वेळा म्हणून 1 2 आणि परत उतरता क्रम. 1 3 वेळा 1 2 3 पुन्हा उतरता क्रम या पद्धतीने. फास्ट लिहायचंय. झालं. ग्रुपला टाकणार जो व्हिडिओ मी त्यात बघा ज्याचं राहिलं असेल त्याने समजून घ्या. महत्वाचं समजणं महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा 8201 गुणिले 9999. आता हा गुणाकार करायचा म्हटल्यावर तुम्हाला 10-15 मिनिट लागतील.
बरोबर ना? बघा कसं सोडवायचा शॉर्ट ट्रिकने. 8201 गुणिले 9999, 10च्या पटीतली कोणती संख्या त्याच्या जवळची आहे? 9999 जवळची 10,000 आहे का? 10,000 वजा 1 किती झाले? 9999 म्हणजे 10,000 वजा 1. मग 8201 ला 10,000 ने जर गुणलं तर उत्तर काय येणार आहे? 8201 त्याच्यावर 4 शून्य. बरोबर. 8201 ने 10,000 ला गुणलं उत्तर आलं हे. आणि 8201 ने परत ऋण 1 ला गुणायचे म्हणजे उत्तर काय येईल? ऋण 8201. यांची वजाबाकी करायची फक्त म्हणजे आपलं उत्तर. इथं 10 9 9 9 इथं 0. 10 तून 1 गेला 1, 909, 9 तून 2 गेले 7, 9 तून 8 गेले 1, 0 0 2 झालं उत्तर. काय झालं? हा इथं 9. समजलं काय केलं? 8201 9999 10,000च्या जवळची संख्या आहे म्हणजे 9999 ऐवजी 10,000 वजा 1 लिहिलं. 8201 ने अगोदर 10,000 ला गुणायचं म्हणजे तेवढे शून्य द्यायचे फक्त वरती. आणि 8201 201 8201 आणि इथं वजा चिन्ह म्हणून वजाबाकी केली दोघांची. समजलं? सोडा उदाहरण. 131 गुणिले 9999. 131 गुणिले 9999. ज्याला समजलं त्याने सोडवा, बाकीच्यांनी इकडे लक्ष द्या. 131 गुणिले 9999 कोणाच्या जवळची संख्या आहे? 10,000. 10,000 वजा 1 म्हणजे 9999. याने याला गुणायचं म्हणजे वरचे 4 शून्य लिहायचे फक्त. 131 1 2 3 4 शून्य. 131 ने ऋण 1 ला गुणलं ऋण 131 उत्तर. बरोबर. याची वजाबाकी करायची. शून्य इथं 10 घ्यायचे पहिल्या शून्यावर, बाकी 9 9 9 आणि याच्यातून 1 कमी करायचा. 10 तून 1 गेला 9, 9 तून 2 गेले 6, 9 तून 1 गेला 8, 9 0 3 झालं उत्तर. झालं. पुढचं उदाहरण. 768 गुणिले 101. आता काय याच्यात प्लस आहे, 100 प्लस 1 आहे बघा. 768 गुणिले 100 अधिक 1. 101 म्हणजे काय? 100 अधिक 1. मग 768 ने 100 ला गुणलं. 768 100 गुणायचं म्हणजे 2 शून्य द्यायचे. मध्ये अधिकचं चिन्ह आहे. 768 एक आहे 768 एवढी बेरीज करायची फक्त. 768 डबल 0 आणि त्यात 768 मिळवायचे. आता बेरीज 8 6 8 7 15 77,568 उत्तर. दहाच्या पट्टीच्या जवळचे आहे का? 10 100 1000 10,000 1 लाख त्याच्या जवळ आहे का ते बघायचं फक्त. झालं. $451 गुणिले 1001. 451 गुणिले 1001. आलं उत्तर. 451 गुणिले 1001 म्हणजे 1000 अधिक 1. 451 1000 ला गुणलं
451 वरती 3 शून्य आणि 451 ने 1 ला गुणलं तर 451 यांची बेरीज 451 451 झाली बेरीज. झालं. सोडवा. नऊचा पाडायचा असेल तर 9 ने गुणलं तरी चालेल किंवा 9च्या जवळची संख्या 10च्या पटीतली 10 वजा 1 ने केलं तरी चालेल. बघा 4 5 6 7 9 गुणिले 10 वजा 1 याने 10 ला गुणायचं म्हणजे 1 शून्य वाढेल फक्त, बरोबर. आणि याने 1 ला गुणायचं म्हणजे वजा 1 2 3 4 5 6 7 9 थोडं सोडवायचं. इथं 10 याच्यातून 1 कमी करायचा. 10तून 9 गेला 1, 8तून 7 गेला 1 1 1 1 1 1 1 9च्या पाड्याने गुणण्याऐवजी 10 वजा 1 ने गुणलं तर लवकर होतं. समजला प्रकार. 99 999 9999 असतील तर 10,000 वजा 1 करायचं. 101 1001 10,001 असेल तर 10,000 प्लस 1 करायचं. झालं. पुढचा प्रकार 98 गुणिले 102. 98 गुणिले 102. आता बघा इथं सूत्र काय वापरायचंय. बघा 98 म्हणजे कसं जवळची संख्या आहे 100 जवळची 100 वजा 2 आणि 102 म्हणजे मग 98 ऐवजी आपण 100 वजा 2 लिहिले आणि 102 ऐवजी 100 अधिक 2 लिहिले. मग आता एक विस्तार सूत्र आहे बघा. a अधिक b आणि a वजा b. कशाचा विस्तार आहे हा? a वर्ग वजा b वर्गचा आहे का विस्तार हा? म्हणजे काय करायचं आता 100चा वर्ग वजा 2चा वर्ग. 100चा वर्ग म्हणजे झालं का 100चा वर्ग 2 शून्य 4 शून्य आणि 2चा वर्ग किती एवढी वजाबाकी करायची. 10तून 4 गेले 6 9 9 9 9996 उत्तर. $9,996. एकदा बेरीज एकदा वजाबाकी या स्वरूपात असेल तर a वर्ग वजा b वर्ग ह्या सूत्राने विस्तार सूत्र येते त्याने सोडवायचं. कोणाला समजलं नाही तर विचारा. आणि काहीच नाही जमलं तर गुणाकार येईल करता आणि गुणाकार नसेल जमत तर मग भरती सोडून द्यायची. झालं. सोडवा. 105 गुणिले 95. 105 गुणिले 95. 105 गुणिले 95. काय आता इथं 105 म्हणजे 100 अधिक 5 आणि 95 म्हणजे 100 वजा 5. a अधिक b ने a वजा b च्या स्वरूपात आहे म्हणजे a वर्ग वजा b वर्ग एवढं करायचं आपल्याला. म्हणजे 100चा वर्ग वजा 5चा वर्ग. 100चा वर्ग 10,000 आणि 5चा वर्ग 25. 10,000 मधून 25 वजा करायचे. 10तून 5 गेले 5 9तून 9 गेले 7 $9,975. आलं उत्तर 9,975. समजलं. त्यासाठी विस्तार सूत्र आपल्याला किमान 5 विस्तार सूत्र आहेत. a प्लस बी स्क्वेअर a मायनस बी स्क्वेअर
ए घन अधिक बी घन, ए घन वजा बी घन, आणि ए अधिक बी ए वजा बी, ए वर्ग वजा बी वर्ग. 555 गुणिले 555 वजा 455 गुणिले 455. आता यात बघा काय, 555 555 455 455 म्हणजे 555 चा वर्ग आहे गुणाकार, म्हणजे ए वर्ग आहे इथं. ए गुणिले ए म्हणजे ए चा वर्ग, आणि बी गुणिले बी म्हणजे बी चा वर्ग. याचा विस्तार काय होतो, एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी. मग एका कंसात यांची बेरीज करायची, कशाची, 555 आणि 455 यांची बेरीज करायची एका कंसात, आणि एका कंसात 555 वजा 455 याची बेरीज केली, 5 5 10, 5 5 10 आणि 1 11, बरोबर 1010 गुणिले वजाबाकी आली 100. 1010 गुणिले 100 म्हणजे 1010 वरती 2 शून्य. ए वर्ग वजा बी वर्ग स्वरूपात विस्तार होतो. एका कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी, म्हणजे एकदा त्यांची बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची. 1010 आणि वजाबाकी आली 100, असे 1010 वरती 2 शून्य म्हणजे 1,01,000. झालं. सोडवाय काय होईल बघा. आता पॅटर्न समजला तुम्हाला काय आहे, सोडवा. आता जर सूत्र माहिती असेल तर पुन्हा पुन्हा लिहायची आवश्यकता नाही. याचा अर्थ काय आहे, ए वर्ग वजा बी वर्ग आहे, बरोबर. म्हणजे एका कंसात बेरीज, एका कंसात वजाबाकी. एका कंसात दोघांची बेरीज करायची आहे, दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी, बरोबर. 2 2 4, 4 4 8, 6 5 11 गुणिले याची वजाबाकी किती येते, 100. 1184 वरती 2 शून्य. झालं उत्तर. ए वर्ग वजा बी वर्ग, ए अधिक बी, ए वजा बी. झालं. शेवटचे 2 उदाहरणं बघू. बघा, 35 गुणिले 32 गुणिले 37 गुणिले 47 गुणिले 56 गुणिले 64 हा गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल. एकक स्थानी विचारलं ना आपल्याला, मग एककाचाच गुणाकार करायचा. बघा, जर इकडून केला 5 दुने, एकक स्थानी किती जातोय, मग शून्यने किती वेळ कोणाला आहे गुणा, उत्तर काय येणार याचं, 0. समजलं. सोडा पुढचं उदाहरण. एककाने एककाला गुणत जायचं फक्त. बघा इथं 4 ने 2 लागलं, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 ला एकक स्थानी किती आला, 4. परत 4 चौक 16, एकक स्थानी किती आला, 6, 6 त्रिक 18, एकक स्थानी किती आला, 8, म्हणजे एकक स्थानी 8 आहे. एककाने एककाला गुणत जायचं, फक्त एकक जायचं त्यातलं. समजलं.